बापटपेक्षा रुचिता दिसत होती असं मला वाटतं. म्हणजे तिनं म्हणजे माझ्या म्हणजे नवीन नवीन मी डिक्शनरी काढली शिव्याची, त्यात रुचिताचं नाव येईल, कारण की इतक्या शिव्या तिनं दिल्यात, पुढे आलेली आहे. निशन करताना मुद्दे जे मांडले गेले ना, काही मुद्दे पटण्यासारखे होते तर काही मुद्दे पटण्यासारखे बिलकुल पण नव्हते. कारण की राकेश बापटच्या बाबतीत जो मुद्दा मांडला गेला हिने दिव्याला मी खरं म्हटलं तर तिच्या बोलण्यावरनं ती व्यक्त होते त्या प्रकारे मला ती आवडत होती एक थोडंसं. पण कुठेतरी आपल्याला एखादी पर्सन आवडतं म्हणून आपण कुठेतरी मुद्दा मांडत नाही बसायचा. खरंच की तिकडे जा. आपण मांडत नाही बसायचा मुद्दा की बाबा ही व्यक्ती माझी आहे, माझ्या ग्रुपमधली, म्हणजे तिचं चुकीचं पण बरोबर आणि बरोबर पण चुकीचं असं नाहीये ना. ज्या प्रकारे तिने मुद्दे मांडले की राकेश बापट दिसतो, कुठे दिसला तुला? जर कंपेअर जर केलं जर हिच्या प्रकारे काय ती कोल्हापूरची तिच्या जर कंपेअर केलं तर मग दोघांमध्ये जर कंपेअर केलं तर मग तीच दिसत होती ना जास्तीत जास्त. जर मुद्दा तिने काढला नसता अनुश्रीला हात वगैरे लावलं तर राकेश बापट दिसला नसता. दुसऱ्या मुद्द्यावर राकेश बापट कुठे दिसतो मला हेच कळत नाहीये. मग कोणत्या मुद्द्यावरती तिने ठामपणे राकेश बापटच्या विरोधात म्हणजे सपोर्टला उभी होती? ह्या प्रकारे दीपाली सय्यद सुद्धा उभी नव्हती, कारण की तिलाही क्लिअर दिसत होतं की तो चहा ठेवण्यापलीकडे आणि माझ्या बरोबर या, माझ्या टोलीमध्ये या, मला सपोर्ट करा, ह्याच्या व्यतिरिक्त तो बिलकुल पण कुठे मला राकेश बापट दिसत नाहीये. आणि तसंच दीपाली सय्यदनी पण तेच सांगितलं की तो कुठे नाहीतरी आठवड्याभरात त्याने काही काम केलंय का, काय केलंय का? कारण की मागच्या वेळेस त्याला बोलण्यात आलं ना कॅप्टन्सी वेळेस की हा फक्त चहा ठेवतो, मग ह्या वेळेस मी काहीच नाही करणार, मी झोपतो ना तर मी बाकी दुसरी कामं नाही करणार. मग हे तो मेन्शन करून जर करत असेल ना तर राकेश बापट मला बिलकुल पण कुठे दिसला नाहीये. म्हणजे कम्पेअर वाईज मी म्हणते, त्याच्या कडेला जी मुलगी होती ना त्या मुलीच्या कम्पेअर वाईज मी सांगते. कारण की बाकी जर दुसरं कोण असतं ना तर मी म्हटलं असतं हा ठीक आहे बाबा कुठेतरी हायलाईट होतोय राकेश बापट. आणि मग ती म्हणली ना की अनुश्री निगेटिव्ह असो किंवा पॉझिटिव्ह असो, इथे मुद्दा होता की दिसतंय कोण जास्त. मग दिसणं तर मग हीच होती ना, ती मला तिचं नावच येत नाही पण ती कोल्हापूरची, ती जास्त दिसली ना अख्ख्या रुचिताच जास्त. दोन्ही आठवड्यात तिने भरपूर गाजवला. जर टोली नसेल ना तर एपिसोड बघण्यात बिलकुल पण इंटरेस्ट नाहीये. तुम्ही जर एखादी गोष्ट हायलाईट जर म्हटलं त्या ग्रुप मधली सांगूच शकत नाही कोण. जर ह्या वर्षाताई पूर्ण वीकेंडचा वार राकेश वर झाला आणि तुम्ही म्हणता राकेश दिसत नाही पाहता का संडेचा एपिसोड? कोणता विषय झाला राकेश वरती जो तिने जर मुद्दा काढलाच नसता तर राकेश बापटने काय विषय घेतला असता? हा म्हणजे कळत नाही मला की कुठला विकेंडचा वार गेला. पूर्ण विकेंडचा वार तर रुचितावरच गेला, रुचिताने अनुश्रीवरती. मग मी म्हंटले ना निगेटिव्ह असो किंवा पॉझिटिव्ह असो, तुम्ही निगेटिव्ह साईड बघत नाहीये ना म्हणून तुम्हाला एकच साईड दिसते राकेश बापट, बाकी काहीच दिसत नाहीये. जर तुम्ही बघायला गेलात ना तर दोन्ही आठवडे त्या दोघींनीच हे केलेत, गाजवलेत. बघायला जर गेलं तर निगेटिव्ह नसेल ना तर बिग बॉस बघायला पण इंटरेस्ट येणार नाही. ह्या दोघी आहेत म्हणूनच जरा इंटरेस्ट वाटायला लागले बघण्यामध्ये, कारण की पॉईंट निघतायत त्यांच्या ग्रुप मधनं, ना पॉईंट निघत ना काहीच होत. तर मला त्या दोन मुलींनी 2 आठवडे गाजवला. काय गाजवला? त्यांच्यामुळे पाहण्यासारखं कान बंद करून ठेवायचं. काय गाजवला म्हणजे एखाद्या. आणि मगाशी मनोज दादा पण म्हणाले की अनुश्री पर्सनल जात नाही. अनुश्री पर्सनल गेली तेव्हाच दिसली. ती एका टास्क मध्ये तिने थोडासा वेगळा निर्णय घेतला तेव्हा एकदा दिसली, आणि नंतर ती ऍक्च्युली जेव्हा आरबीच्या विरुद्ध पर्सनल गेली तेव्हा ती दिसली. आणि तिच्यावर एवढा मग तो गाजावाजा झाला. आणि वीकेंडच्या वारला ती छदमीपणाने हसत होती. जेव्हा तिला त्याच्यावरती चांगली चाप पडली आणि तिला शिक्षा दिली गेली तेव्हा ती आता कुठेतरी दाखवते की ती कोणाच्या त्या गावचीच नाही असं दाखवते. पण आणि आरबी दिसलाच नाही. मी मान्य करते रुचिता आणि अनुश्री सारखा नाही दिसला तो, पण तो दिसला नाही तर सगळेजण त्याच्याबद्दलच कसं बोलतात. आज दीपाली बघितलं कसलं तिला जुनं आठवलं, बघितलं माझ्याऐवजी त्यांनी दिव्याला सपोर्ट केलं होतं. मग काय तर फुल वीक त्यांनी कामच केलं नाही. रुचिताला जाऊन सांगते फुल वीक त्यांनी कामच केलेलं नाहीये. मग तन्वीला त्यांनी वाचवलं कारण ती जेवण बनवते. बघितलं त्याचे मुद्दे कसे असतात. ओमकार आणि दिव्यामुळे आरबी लॉस अ गुड सपोर्टर. आरबीचा सपोर्टर गेला, एक स्ट्रॉंग सपोर्टर गेला, कारण ओमकारला आणि दिव्यामुळे. म्हणजे ओमकार, दिव्या आणि राकेश बापटचं एक काहीतरी बॉन्डिंग होतंय. त्याच्यामुळे हे बाकीच्या लोकांचं जे वाचतंय, फापल्ली आहे त्यांची कशा पद्धतीने ते लोक त्याच्या सतत आजचा पूर्ण एपिसोड त्याच्याबद्दल बोलत होते सगळेजण. मग तो कोण होतं जे बोलत नव्हता? करण बोलत होता, सागर बोलत होता, दीपाली तर बोलतच होती फुल एपिसोड त्याच्याबद्दल. प्राजक्ता बोलत होती, अनुश्री बोलत होती, विशाल बोलत होता, रुचिता बोलत होती. रुचिता तर त्याला बघितलं की पिसळतेच ती, म्हणजे काही कारण नसताना. मग तो जर नसतो, तो दिसत नाही, मग तुम्हाला एवढा का बोचतो? तुम्हाला का टोचतो तो? तुम्हाला सतत तो टोचतो काय? तर तो काय करतच नाही, तो जेवणच करत नाही. मग सोडून द्या ना त्याला एका कोपऱ्यात, कशाला त्याच्या मागे मागे जाता?
कशाला बापट आरबी करून त्याच्या मागे पुढे पडतात? कारण तुम्हाला फरक पडतो, तुम्हाला त्याचा सपोर्ट हवा असतो, त्याच्या अगेन्स्ट बोलल्यावर तुम्ही दिसणार असतात. म्हणून सगळा गेम तुम्ही स्वतःचा अवतीभोवती अवतीभोवती फिरवता आणि मग म्हणता की तो दिसत नाही. अरे त्याला दिसण्यासाठी काही करायची गरजच नाही, तुम्हीच आहात तिथे बसलेले जे सतत त्याला त्याचं नाव तुम्ही आज बघा, तुम्ही एपिसोड पुन्हा जाऊन बघा आणि तुम्ही लिहून काढा. नंबर ऑफ टाइम्स काउंट करा आरबीचं नाव किती वेळा घेतलं गेलं ह्या फुल एपिसोड मध्ये प्रत्येक कंटेस्टंटनी. सो आय डोंट एग्री की आरबी दिसला नाही. येस, तो रुचिता आणि अनुश्री सारखा दिसला नाही, पण तो त्यांच्या कशा दिसल्या, असं दिसणं हे दिसणं असतं, गाजवणं असतं. त्यांच्यामुळे बघणेबल नाही वाटला मला एपिसोड, कारण त्या दोघी जणी म्हणजे अनुश्री तरी थोडी तरी टॉलरेट करू शकतो, पण रुचिता तर अगदी कानात जाते, म्हणजे कानात रक्त येतं तिच्या ती ऐकणं ते त्या पद्धती. ऍक्च्युली मी तिला डान्स पाहिलाय घराच्या बाहेर, ती छान करते, पण ह्या घरात ती ओव्हर करायला जाते काही गोष्टी. पहिला थोडासा मला तिला राधासमोर वाटतो तिचा डान्स तिचा राधापेक्षा थोडासा बेटर वाटला, पण आता ती जेव्हा डान्स करते मला असं वाटतं कारण नसतं ते असं स्वतःला इतकं जोर जोरात असं करायच्या गोष्टी की जरा ओव्हर, सगळ्या गोष्टी ओव्हर करायच्या, ओव्हर बोलायचं, मग ते असं ते मांडीवर हात थापायचे. ते पुरुष आहेस तू, पुरुषासारखं मुद्दा म्हणून वागायचं, काहीतरी अग्रेसिव्ह वागायचं. ओके, टोळी, आणि ही टोळी मधले ह्या दोघी तिघी जणी होत्या. राधा त्यातल्या त्यात थोडीशी सेन्सिबल होती, पण ह्या दोघी जणी ज्या प्रकार करत होते त्यांना त्यांच्या वागण्या बोलण्याला त्यांच्या गेमला थोडंसं दिशा आली आहे का, त्याला थोडीशी रिस्पेक्टेबिलिटी आली आहे का, त्यांना आपण गेम म्हणून म्हणतो केव्हा जेव्हा विशाल त्या सगळ्या षडयंत्र सगळ्या त्यांच्या आगाऊपणाला, त्यांच्या आरडाओरडला, त्यांच्या तमाशाला गेम म्हणून नाव देतो आणि कुठेतरी मग आरबीने असं का दिसावं रुचितासारखं, आदळापट करायचं, तमाशे करायचे, ओरडाओरड करायचं, कारण नसताना रडायचं, दुसऱ्यांचा अपमान करायचं, असं दिसणं म्हणजे दिसणं. सॉरी, मला नाही पटलं. म्हणून मला दिव्याचा तो मुद्दा पटला की कसं दिसावं हे इम्पॉर्टंट आहे. कशी दिसली पण कशी दिसली हे इम्पॉर्टंट आहे.